कुल्लू क्यों? जब 15 दिन 10 दिन और रुको, क्या महीना पैसा दे महिना नाही केला ना, महिना काय नाही, महिना नाही बाकी काय नाही दूध आणि साखर नमस्कार, मी स्वाती विकास निंबाळकर. माझ्या अष्टविनायक फूड्स नावाने स्वतःचा बिझनेस आहे छोटासा. लाडू चिक्की, शुगर फ्री लाडू, शुगर फ्री चिक्की असे सगळे प्रोटीन लाडू माझ्याकडे असतात. आज या ठिकाणी ज्योतिर्मय फाउंडेशनतर्फे आम्ही झेडपी ग्राउंडला स्टॉल लावले आहेत. ज्योतिर्मय फाउंडेशनपासून आम्हाला म्हणजे इथं स्टॉल लावल्यामुळे आम्ही डायरेक्ट कस्टमरपर्यंत पोहोचतोय आणि आम्हाला विविध ऑर्डर्स मिळत आहेत त्यातून, आणि त्याचा आम्हाला फायदा झाला आहे. आमचे सेल होतोय बऱ्यापैकी. तर माझं नाव मंदा शेलार. मी गेले 10 वर्ष झालं हा स्टॉल करते. त्याला मला खूप मॅडमनी सहकार्य केलं. मॅडम आमच्या खूप जवळच्या असल्यामुळं म्हणजे कायम आम्हाला सहकार्य करतात. भरपूर आम्हाला मार्केटिंगमध्ये पण मदत केली मॅडमनी. ऑनलाईन वगैरे आम्हाला सगळं मॅडमनी करून दिलं. मॅडमसाठी आम्ही खूप मॅडमचे आभार मानतो. म्हणजे सुवर्णाताई पाटीलमुळे आम्ही खूप पुढे गेलो. म्हणजे आम्हाला काही मार्केटिंगचं पण येत नव्हतं. मॅडममुळे आम्हाला मार्केटिंग करता आलं. त्यांनी आम्हाला शिकवलं कसं करायचं. आमचा माल घेऊन त्या स्वतः ऑनलाईन करत होत्या. नमस्कार, माझं नाव सुनीता खटावकर आहे. मी पुसेगावची. मी पारंपरिक कुंभार आहे. मातीची भांडी बनवते, स्वयंपाकाची पाण्याचे जार बनवते, पाण्याची बॉटल आहे, दही भांडी आहे. स्वयंपाकासाठी लागणारी पूर्ण व्हरायटी आपल्याकडं मिळतात की व्हेज नॉनव्हेज काही करू शकतात त्यातमध्ये. आणि शोपीसमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. आपण दही भांडी स्वतः बनवतो, म्हणजे आपण ट्रेनिंग सुद्धा देतो, ट्रेनिंग पण देऊ शकतो. यातून मातीच्या भांड्यातून पारंपरिक विटामिन 100% मिळतात. कुठलेही आजार होत नाही आणि आपले शरीर निरोगी राहते. आपल्या शरीराला विटामिन 100% मिळतात मातीच्या भांड्यातून आणि कुठलेच आजार होत नाही. सुवर्णताई पाटलांच्या माध्यमातून आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळतोय, त्याबद्दल काय सांगाल? सुवर्णाताई पाटलांनी जे आपले स्टॉल भरवले त्यातून आम्हाला दरवर्षी ते सहभागी करून घेतात आणि ह्यातून आम्हाला कस्टमर पण भरपूर मिळतात आणि आमचा सेल खूप छान होतो. त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार. आत्ताच आपण नाचणीच्या स्टॉलला भेट देत आहात. त्या नाचणीच्या स्टॉलमध्ये नाचणीचे प्रोडक्ट आहेत. नाचणीचं बिस्किट आहे, नाचणीचा लाडू आहे, नाचणीचं पापड, नाचणी शेवळी, नाचणी सत्व. आणि या स्टॉलला आत्ताच आपल्या सुवर्णताई पाटील यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांनी प्रोडक्ट खरेदी केलेलं आहे. आपलं प्रोडक्ट सगळं गूळ, दूध, तूप यापासून बनवलेलं आहे. मैदा विरहित आहे आणि साखर विरहित आहे. थँक्यू. फाउंडेशन आयोजित ज्योतिर्मय महोत्सव 2025 5 डिसेंबरपासून जिल्हा परिषद ग्राउंड येथे सुरू झालेला आहे. 5 ते 9 या तारखेमध्ये या महोत्सवाला सातारकरांनी जरूर व्हिजिट करा. आज 2 दिवस झालेले आहेत. नागरिकांचा खूप मोठा प्रतिसाद या ज्योतिर्मय महोत्सवास होत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे महाराष्ट्रातून स्टॉल आलेले आहेत. त्यामध्ये बचत गटातीलही जवळजवळ 100 स्टॉल आहेत आणि विशेष म्हणजे खाद्यपदार्थांच्याही अगदी कोकणातून, नागपूरवरून आलेले काही स्टॉल. अगदी चांगल्या पद्धतीचं नियोजन हे ज्योतिर्मय महोत्सवामध्ये केलेलं आहे.
त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीही अगदी बाळगोपाळांपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्यापर्यंत आयोजन केलेलं आहे. आज संध्याकाळी युवतींसाठी युवकांसाठी फॅशन शोचं नियोजन आहे. उद्या लावणीचा कार्यक्रम आहे आणि परवा दिवशी खास महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर मला सातारकरांना आग्रहाचं निमंत्रण द्यायचं आहे की त्यांनी जरूर ज्योतिर्मय महोत्सवास व्हिजिट करा आणि आपला आनंद द्विगुणित करा. धन्यवाद. ताई, तुम्ही प्रत्येक स्टॉलला स्वतः भेट देताय, स्वतः थोडीशी खरेदी केली, त्याबद्दल काय सांगाल? खरं तर मी जास्त करून बचत गटातील महिलांच्या स्टॉलला व्हिजिट करते. महिला सक्षमीकरणावरती ज्योतिर्मय फाउंडेशन काम करत असल्यामुळे त्यांना मोटिवेट करणं हे माझं काम आहे आणि त्यांची म्हणजे व्यवसाय त्यांचा कसा झाला, काय झालं हे विचारणं माझं मी कर्तव्य समजते. त्यांच्या काही अडीअडचणी समजून घेण्याचाही प्रयत्न करत असते. महिला स्टॉलधारकांकडनं आपलं कौतुक होते, त्यांच्याकडनंही देखील आपल्याला म्हणजे सांगण्यात येतं की आम्हाला चांगला त्यांचा पण प्रतिसाद राहतो, त्याबद्दल काय सांगाल? नाही, खरं तर महिला व्यावसायिकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ज्योतिर्मय महोत्सवाचं नियोजन केलेलं असतं. त्यामुळं ज्या महिलांचा जेवढा व्यवसाय चांगला होईल तेवढा मला आनंद खूप होत असतो. आणि खरं तर महिला खूप काम करत असतात, म्हणजे स्वतःचं घर, मुलं, नवरा सांभाळून त्याच्यातून व्यवसाय करणं हे खूप मोठं मोलाचं काम आहे. आणि संसाराला हातभार लावण्यासाठी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11 वाजल्यापासून ही जी महिला काम करत असते बचत गटातली, तिचं खरं तर कौतुक आहे. त्यांच्यापुढं आम्ही काहीच करत नाही असं आम्हाला वाटतं.